म्युझिक ही अशी गोष्ट आहे की कुठलीही कला त्याला जज पटकन नाही करू, आधी आपण अनुभवावी ती. आधी असं होतं की घरी आमच्या क्लासिकल किशोर कुमार, लता मंगेशकर, जगजीत सिंग एवढंच होतं. नंतर हळूहळू घरात सिलिन डिऑन, मायकल जॅक्सन, व्हिटनी ह्यूस्टन सगळं ऐकायला. मला विचारायचं, तुझ्या घरात ऑफकोर्स गाण्याची परंपरा राहिलेली आहे आणि गाण्याचे संस्कार घरापासून आहेत. व्हेन डिड यू स्टार्ट हॅव्हिंग युअर ओन थॉट इन म्युझिक? तू कधीपासनं तुला असं रिअलाइज झालं की आतापर्यंत मी करत होते कोणासारखं तरी, आता माझा काहीतरी वेगळा विचार आहे माझ्या म्युझिक मध्ये? सो हे आय थिंक कुठल्याही ॲज अ स्टुडंट तुम्ही असताना त्या स्टेटमध्ये ते राईट असतं की तुम्ही अनुकरण इज द फर्स्ट स्टेप. राईट. सो माझ्या गुरूंना मी फॉलो करायचे. माझ्या आई माझी पहिली गुरु सुवर्णा माटेगावकर. त्याच्यानंतर मी फॉलो करायला लागले देवकीताईंना. देवकीताईंकडे 7.5 वर्ष मी खूप रिगरस ट्रेनिंग मी म्हणेन त्याला. इट वॉज अ व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स. ताईंकडे गेल्यानंतर मग एक पॉईंट असा आला की नाही, बट आय वॉन्ट टू डू समथिंग इज मिसिंग. असं मला वाटत होतं की ताई मला सांगतायत ते मी करतेय, पण त्या माझ्याकडनं काहीतरी वेगळं एक्सपेक्ट करतायत की तू तुझा शोध घे. आणि कुठेतरी तिथे खूप आर्टिस्ट अडकतात. राईट. आणि ते मलाही अडकायला झालं. सो आय टूक माय टाईम आणि जे त्या सांगत होते ते मी करत होते. पण नंतर मी खूप वेगवेगळं म्युझिक ऐकायला लागले. ॲक्च्युली ह्याचं क्रेडिट मी थ्रू फिल्मला देईन. ओके. कारण त्यावेळेला सुजयनी आम्हाला वेगवेगळ्या फिल्म्स, वेगवेगळं म्युझिक, वेगवेगळ्या प्रकारचे डान्सेस दाखवले, एज्युकेट केलं. त्यात मला वेस्टर्न म्युझिक मी खूप ऐकलं आणि मला ते खूप आवडायला लागलं. मग ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडनच्या मी ग्रेड्स केल्या, ॲडव्हान्स ग्रेड केली. आणि मग त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की नाही यार, आय वुड लाईक टू कंपोज ॲज वेल. सो आय स्टार्टेड कंपोजिंग. मी लहान असताना शाळेत वगैरे मी कंपोज केलं होतं. माझ्यावर असं टाकलं होतं की हां, फुलपाखरू नावाची ती कविता तुला माहिती आपल्याला होती, तर ती कविता हे घे, ही गा. म्हणलं हो, गा म्हणजे त्याला चाल लागते. गा म्हणजे असं कसं गा? नाही, याला लाव ना काहीतरी सूर वगैरे काहीतरी हे करून गा, असं त्या म्हणलं ओके. म्हणून मी थोडा वेळ घेतला आणि त्याला मी चाल लावली. 2री 3रीत असताना. हां. आणि मग ते मला कुठेतरी क्लिक झालं की आपल्याला जमतंय, आपण हे करू शकतो. मी मध्ये काही वर्ष ते परस्यू नाही केलं, पण देन आय स्टार्टेड कंपोजिंग. आणि मग वेन आय स्टार्टेड कंपोजिंग कुठेतरी दॅट हेल्प्ड मी ॲज अ सिंगर एज वेल. आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग कंपोजर्स बेटर दॅन बिफोर. कुठेतरी तो एक रिस्पेक्ट वाढला कंपोजर्ससाठीचा, की त्यांची खटपट, त्यांचा विचार गायकाकडनं काढून घेणं ते काय असतं. सो ते तिकडनं कुठेतरी आय स्टार्टेड फाइंडिंग माय सेल्फ, एक्सप्लोरिंग माय सेल्फ. नाहीतर आधी असं होतं की घरी आमच्या क्लासिकल किशोर कुमार, लता मंगेशकर, जगजीत सिंग एवढंच होतं. नंतर हळूहळू घरात सिलिन डिऑन, मायकल जॅक्सन, व्हिटनी ह्यूस्टन सगळं ऐकायला. आणि एक इतकं इंटरेस्टिंग गोष्ट झाली की पहिल्यांदा आय विल बी व्हेरी ऑनेस्ट, आई बाबा खूप फॉर नव्हते या गोष्टीच्या. कारण ते म्हणले की का हे तू करतेस, तू इतके वर्ष देवकीतांकडे शिकलीस आणि आपलं संगीत आहे हे, यू शुड डू इट. मी म्हणलं डेफिनेटली आपलं संगीत आहे, पण आपण जिथे इंटरनेटच्या थ्रू किंवा सगळं जग जिथे एकत्र येतं आहे, आता आपण रोज जेव्हा फोन उघडतो तेव्हा आपल्याला एक मराठी रील दिसतं, एक अमेरिकन रील दिसतं, एक कुठलं तरी कोरियन रील दिसतं, कोणत्याही भाषेतलं दिसू शकतं, कुठलंही दिसतं. तर मला असं वाटतं म्युझिक ही अशी गोष्ट आहे की कुठलीही कला त्याला जज पटकन नाही करू, आधी आपण अनुभवावी ती. आधी त्याचं सौंदर्य जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि मग त्याला मला हे हवंय का नाही हे नंतर डिसाईड करावं. फेअर. आणि ह्यात इंटरेस्टिंग अप्रोच मला माझ्या आजोबांचा वाटला. म्हणजे आपण असं म्हणतो की आजोबा आजी आणि मग त्यांना चालेल की नाही वगैरे. आजोबा म्हणले की तुम्ही जर तुम्ही त्यांचे फोन तुम्ही करता, ॲपल इज नॉट बाय इंडिया, ॲपलचे फोन्स आपण तिकडले पण इकडे वापरतो, किंवा तिकडले आपण पॅन्ट शर्ट जर आपण इकडे घालायला लागलो तर मग त्यांचं संगीत आपलं संगीत वेगळं का म्हणायचं. आणि मी त्यांना माझा अप्रोच सांगितला थोडासा की आपल्याकडे रागदारी संगीत जे आहे, जे सुंदर आहे, जे कुठेतरी क्लिष्ट आणि कठीण मानलं जातं लोकांना, कॉमन ह्याच्यामध्ये किंवा आपल्या जनरेशनच्या लोकांना असं वाटतं क्लासिकल म्युझिक किती कठीण आहे. काही गोष्टींचा म्हणजे मला एक सिमिलॅरिटी दिसली वेस्टर्नमध्ये जे मी शिकले आणि जे मी इंडियनमध्ये शिकले. वेस्टर्नमध्ये जो एक पेंटाटॉनिक स्केल जी आहे ती इंडियनमध्ये राग जोग आहे. अच्छा. सो असे बरेच डिफरन्सेस आणि सिमिलॅरिटीज मला दिसल्या ज्या खूप सुंदर आहेत. अँड देन आय रिअलाइज की आय शुड नॉट जज सो क्विकली. अँड देन
सो या